बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना दाखवलेल्या वाटेवर होतो असं अब्दुल सत्तार म्हणतात। रावसाहेब दानवेंवर मुख्यमंत्री बोलतील, मी बोलणार नाही असंही सत्तारांनी म्हटलंय। 5 वर्ष समोर आहेत, आजपासून काम सुरू करावं लागेल असंही सत्तारांनी म्हटलंय। सिल्लोडच्या जनतेनं सत्तारला सत्तेवर पाठवलं असंही अब्दुल सत्तार विजयावर म्हणाले। तुम्ही सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही पालकमंत्री झाल्याच्या नंतर या जिल्ह्याला मोठं यश मिळालं, तुम्ही 9 महायुतीचे सांगतात, मात्र तुम्ही ज्या शिंदे गटाचे नेते आहात त्यांचे 6 आमदार निवडून आलेत। का गेल्या वेळेस बी आम्ही शिवसेना होतो, 6 होतो, आताही 6 आहे। नजर चुकीने समजा का त्याचा हेतू पुरस्कार चुकीने आम्हाला सोडून गेले आणि तेच तितका एक मायनस झाला आणि तो मायनस होऊन त्या ठिकाणी संजनाताई जाधव ह्या निवडून आल्या, म्हणून आमचे 6चे 6 सीट लागले। राज्यातला भाजपचा एक मोठा नेता ज्याने तुमच्या विरोधात काम केलं, तरीही तुमचा विजय झालेला आहे, त्या नेत्याला काय सांगणं आता तुमचं? नाही, आता कसं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर बोलू शकतात। ह्या निकालाने हे दाखवून दिलंय का की सत्तार आहेत आणि सिल्लोड आहे, इथे कुठे पाकिस्तान नाही, कुणी औरंगजेब नाही? खरं म्हणजे ही चुकीचं वाक्य वापरल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं, लोकांमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा, कोणी बांगलादेश म्हणू लागला, कोणी पाकिस्तान म्हणू लागला। अशा वेळेस जातीवादाला मूठमाती घालण्याचं काम अनेक नेत्यांनी केलं, परंतु सिल्लोडच्या जनतेने सत्तारला सत्तेवर पाठवलं आणि त्या सत्तेचा सदुपयोग होईल। निश्चित मला वाटतंय का सर्व राजकारणी कोणी कोणताही गणित लावल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांची जे कॉमन मॅन म्हणून सीएम आणि कॉमन मॅन ही जे उल्लेख केला होता जिल्ह्यामध्ये, त्याचा पूर्ण लाडली बहीण सहित फायदा झाला। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।